कागल तालुक्यातील मौजे सांगाव इथं उभारण्यात येणारं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालय उपचाराच्या क्षेत्रात संपूर्ण देशात अव्वल ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। सुमारे 240 कोटी रुपये खर्च करून 12 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला। यावेळी गडहिंग्लज इथं केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुर्वेदिक एम्स आणि फिजिओथेरपी सेंटर उभारण्याचा संकल्पही मुश्रीफ यांनी व्यक्त केला। कागल तालुक्यातील मौजे सांगाव इथं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची संलग्नित रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी बोलताना सांगाव इथल्या आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालय उपचाराच्या क्षेत्रात देशात अव्वल ठरेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। कोल्हापूरमध्ये सीपीआरचे नूतनीकरण, शेंडा पार्क इथं सुरू असलेली विविध रुग्णालय आणि कागलमधील आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे कोल्हापूर मेडिकल हब म्हणून उदयास येईल असा दावा त्यांनी केला। पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असून उपचारासाठी रुग्णांना बेंगलोरऐवजी कोल्हापूरमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असंही मुश्रीफ म्हणाले। दरम्यान गडहिंग्लज इथं केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुर्वेद एम्स अँड फिजिओथेरपी सेंटर उभारण्याचा संकल्प असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। सुमारे 240 कोटी रुपये खर्च करून 12 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी 7/12 उतारा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केला। त्यानंतर तो वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित अहिरे यांच्याकडे देण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, कागल नगराध्यक्षा सविता माने यांच्यासह विविध मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्सेस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।